शेतातील बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 3 आरोपी जेरबंद, 1 फरार. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. वणी शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाने पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली असून 1 आरोपी फरार आहे. आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी परिसरात फरार आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी वणी पोलीस ठाण्यात दाखल बकरी चोरी प्रकरणाची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रितेश आसाराम भिरे वय 24, सुनील रामप्रसाद साखरे वय 27 आणि राजू नागपूरकर वय 23, सर्व राह गोकुळनगर वणी यांचा समावेश आहे. तर सचिन वायकर हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींनी सन 2024 ते 2026 दरम्यान वणी शहर व परिसरात अनेक बकरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. चोरी केलेल्या बकऱ्या विविध आठवडी बाजारात विक्री केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील 70,000 रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले टाटा कंपनीचे पिकअप वाहन क्रमांक MH29BE 8012 जप्त केले असून वाहनाची किंमत अंदाजे 3,10,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. प्रवेश देणे सुरू आहेत NBSA आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी. येथे अभ्यासक्रम BA, BCom तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम BA, BCom लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टैली DTP स्कॉलरशिपची सुविधा. संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक 7 जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी. मोबाईल नंबर स्क्रीनवर आहेत, आजच संपर्क करा.